सैफ अली खानवरती हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरीही अजून हल्लेखोर मोकाट. 40 ते 50 जणांची चौकशी पण पोलिसांचे हात रिकामेच. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती. मात्र हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही. काही दिवसांपूर्वी या संशयितानं पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा प्रयत्न केला होता. सैफवरती हल्ला करणारा आरोपी हल्ल्याच्या दरम्यान कोणाशी बोलला याचा तपास सुरू आहे. हल्ल्याच्या वेळी ऍक्टिव्ह मोबाईलच्या आधारावरती CDR देखील काढण्यात येणार आहे. ऍक्टिव्ह नंबरद्वारे पोलीस त्याचं लोकेशन शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी हल्ल्यानंतर दादर पश्चिमेच्या फ्लॅट क्रमांक 1 वरती उतरला आणि त्यानंतर तो कबूतरखान्याच्या दिशेने गेलेला होता. कबूतरखाना परिसरामध्ये गेल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथल्या एका मोबाईल दुकानामध्ये या आरोपीनं हेडफोन खरेदी केल्याचं देखील एका शॉपमधल्या CCTV मध्ये चित्रित झालेलं आहे. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात करीना कपूरचा जबाब. घरामध्ये दागिने समोरच होते, मात्र हल्लेखोरानं त्याला हातही लावला नाही. करीनाची माहिती. सैफ अली खानला रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रिक्षा चालकाचाही जबाब नोंदवला. भजन सिंग असं रिक्षावाल्याचं नाव. सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये तपास यंत्रणेला संशयित शाहिदचं वर्सोव्यातील 12 जानेवारीचं CCTV फुटेज मिळालं. संशयिताचा सैफवरील हल्ल्याशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांकडे अजूनही नाही. मुंबईमध्ये सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत, गावात सरपंच सुरक्षित नाही. राज्याला कलंकित करण्याचं काम भाजप करतंय. नाना पटोलेंचा हल्लाबोल. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेंकडून जाहीर. सर्व लाडक्या बहिणींच्या पात्रतेची आणि अपात्रतेची छाननी सुरू असल्याची ही माहिती. राज्यभरातून सुमारे 4,000 महिला लाडकी बहीण योजनेतून माघारी. अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं महिलांचे पैसे नको म्हणून अर्ज. अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम दंडासह वसूल होण्याची भीती. राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकटी लढायलाही तयार. वळसे पाटलांनी केलं स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आजमावणार. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी आम्ही महायुती म्हणूनच लढणार. जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून समोर जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. नाराजी दूर झाली असा काही प्रश्न नाही. सुनील तटकरेंनी विनंती केली म्हणून शिबिराला आलो. माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. सत्तेत सहभागी झालो तेव्हा टीका करण्यात आली. मात्र बहुजनांचं हित करायचं असेल तर सत्ता हवी. सुनील तटकरेंचं वक्तव्य. सत्तेमध्ये सहभागी होण्याची राष्ट्रवादीची भूमिका रास्त ठरली. जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. तटकरेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे कोर्टामध्ये हजर करणार. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे कोर्टात हजर करण्याचा निर्णय. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या समोर आज सुनावणी. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती. बार्शीजवळ शेंद्री गावामध्ये ज्योती जाधवच्या नावे 4 जमिनींचे 7 बारे उघड. लातूरमध्ये शेडोळवाडीच्या सरपंचाला 2 तरुणांकडून बेदम मारहाण. किरकोळ वादासह मारहाणीमध्ये रूपांतर. गुन्हा नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा सरपंचाचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव ते पुणे या राज्यमार्गावरती वाहतूक कोंडी. शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे मुंबई पुण्याहून पर्यटक कोकणामध्ये दाखल. राष्ट्रीय महामार्गासह राज्यमार्गावरती वाहनांच्या रांगाच लांबच लांब रांगा. शक्तीपीठ महामार्गामधून ज्या पद्धतीनं कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यालाही वगळावं. खासदार विशाल पाटील यांची सरकारला विनंती. अन्यथा आंदोलन करू. विशाल पाटलांचा इशारा. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध. बागायती शेती महामार्गासाठी देणार नाही. हिंगोलीमधील शेतकऱ्यांची भूमिका. 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा.
नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध. 10 पट मोबदला दिला तरी बागायती जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधील शिरज गावामधील नागरिकांचा मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध. माजी सरपंच संभाजी मांडके यांचं बेमुदत उपोषण सुरू. या प्रकल्पासाठी 22 एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीनं घेतल्याची ग्रामस्थांची तक्रार. अवघ्या काही तासांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्राच्या 87 अर्जांना मंजुरी. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. पुढच्या वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. वेबसाईटवरती हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. त्यासोबतच प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावरती द्वितीय प्रत असा शेरा देणं आवश्यक. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. बेकायदेशीररित्या पुण्यामध्ये राहणाऱ्या बांगलादेशी तरुणाला स्वारगेट पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपीकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्र. पोलीस विभागामधील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी. वर्दीमध्ये रील्स काढण्यास कारवाई होणार. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा. भंडारा पोलिसांकडून सायबर बॉट प्रणाली. सायबर फ्रॉड किंवा मोबाईल सिम हॅक झाल्यावरती नागरिकांनी काय करावं यासाठी या प्रणालीच्या माध्यमातून मदत मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.